आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. आपण जेव्हा एखाद्या भाषेतले शब्द आपल्या मराठीमध्ये घेतो किंवा कोणत्याही भाषेमध्ये जेव्हा आपण दुसऱ्या भाषेतले शब्द घेतो आणि त्यामुळे ती भाषा समृद्ध होते. असं आतापर्यंतचा इतिहास सांगतो. आपण अनेकशे शब्द फारसी भाषेतून घेतलेले आहेत. तुम्ही आता उल्लेख केला की इंग्रजीतून घेतलेले आहेत, काही हिंदीतून घेतलेले आहेत आणि मग त्या शब्दांना मूळ मराठी शब्द न राहिल्यामुळे किंवा ते तयार न केल्यामुळे आपण ते शब्द स्वीकारले. मग हे शब्द स्वीकारणं हे आपण आपल्या सोयीचं म्हणायचं की भाषा समृद्ध करण्याकरता किंवा आपण आता काही मराठी शब्दांकरता अट्टहास करायचा, ही जी लक्ष्मण रेखा आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, काय माहिती का, माझं स्पष्ट असं मत आहे की कोणतीही भाषा समृद्ध व्हायची असेल तर त्याला इतर भाषांचे शब्द आत्मसात करणं आवश्यक असतं. आपल्याकडे ज्या गोष्टी कधी नाहीत अशा गोष्टी जेव्हा आल्या तेव्हा ते शब्द आपोआपच आले. टेलिफोनला पूर्वी काय टेलिफोन्स अजूनही म्हणतात, माईक म्हणतातच. नाही, मग मूळ मराठी जर टिकवायची असेल, मूळ मराठी जर जिवंत ठेवायची असेल, ताई, मूळ मराठी जर टिकवायची असेल, जिवंत ठेवायची असेल आणि आता तुम्ही ज्या उपकरणाची नावं घेतली त्यांना मराठी शब्द सुद्धा आहेत, पण आपण त्याचा वापर करत नाही कारण ते तेवढं व्यवहार सुद्धा आता राहिलेलं नाहीये. मराठी शब्द तर मग ते वापरत नाही. व्यवहारामध्ये सोपे शब्द वापरतात, समजलं ना. पण त्या अतिक्रमणाची त्याला एक मर्यादा आहे. त्या वाक्यरचना तुम्ही तोडून बनवू नका. मी ऑकवर्ड फील करतो म्हणजे काय? इंग्लिशमध्ये फील हे क्रियापद आहे आणि तुम्ही नाम केलं फील करतो, त्याला काय अर्थ नाही. म्हणजे अशी जी वाक्यरचना आहे ही मात्र त्याचा माझा विरोध आहे पूर्णपणानं. पण आता असं चित्र दिसतंय ना की आता असं चित्र दिसतंय, आता ज्या पद्धतीची मराठी बोलली जाते, म्हणजे त्याचे तुम्ही 2 मासले आता दिलेत, पण म्हणजे फ्रेश एअर येण्यासाठी विंडो ओपन केली असं म्हणतात. आता मला तर असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये आपली मराठी अशीच याच वळणानं जाणार आहे. तर त्याला मराठी म्हणायचं का? म्हणजे का आपण आपल्या भाषेला नाही आत्ताच्या काळातलं मराठी असं म्हणून स्वीकारून पुढे जात राहायचं? नाही, असं स्वीकारायचं नाही. हे याला विरोधच करायचा. लेखनामध्ये, विशेषतः औपचारिक लेखनामध्ये तुम्हाला असे वेडं-वाकडं लिहून चालणार नाही. म्हणजे विंडो ओपन करणे याला काय अर्थच नाही. खिडकी उघडता येते, शब्द आहेत आणि ते रूढ शब्द आहेत. एक गोष्ट अशी झाली आहे की प्रमाण भाषा ही